नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे सारंग ही विचार करत आहे आणि देवाकडे प्रार्थना करत आहे। सावली इकडे शुद्धीवर आलेली आहे आणि सावलीला खूप मोठा धक्का बसलेला आहे। सावलीने डोळे उघडलेले आहेत, खाड कंडोळे उघडून सावली ही शुद्धीवर आलेली असते, परंतु सावली मात्र वेगळ्याच विचारात गुंतलेली आहे की तिला कळतच नाहीये की तिच्यासोबत हे सगळं काय होतंय, ती कुठं आहे हा प्रश्न तिला पडलेला असतो आणि सावली मात्र त्याच गोष्टींचा विचार करू लागलेली आहे। त्याच वेळी जे काका काकू ज्यांनी तिला वाचवलेलं असतं ते तिथं आलेले असतात आणि ते म्हणतात की पोर शुद्धीवर आली, तिला बरं वाटायला लागलेलं आहे। मग ते सावलीच्या जवळ येतात आणि सावलीला प्रश्न विचारू लागतात, तू बरी आहेस ना, काही तुझं नाव काय बाळा, असं म्हणत त्या काकांनी प्रश्नांचा भडीमार केलेला असतो, कारण त्यांना बिचाऱ्यांना वाटत असतं की काही झालं तरीही सावली जी आहे ती शुद्धीवर आलेली आहे, तर नक्कीच आता ही पोरगी कोण आहे, कुठली आहे, तिला तिच्या घरी पाठवलं पाहिजे, ती आपली जबाबदारी आहे असं त्यांना वाटत असतं, कारण तिच्यावर उपचार केलेले आहेत आणि तिला तिच्या घरी सुखरूप पाठवलं पाहिजे, ही पांडुरंगाचीच कृपा आहे असं त्यांना वाटत असतं। आणि मग ते विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीच्या पुढे हात जोडतात आणि म्हणतात, पांडुरंगा तुझ्यामुळेच हे सगळं झालेलं आहे, तुझ्यामुळेच या सर्व गोष्टी होऊ शकलेल्या आहेत। त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की सावली जी आहे ती आता विचार करत असते की काय करू। सावलीला ते प्रश्न विचारत असतात, तुझं नाव काय आहे? सावली त्या क्षणी सांगते की क्षमा, क्षमा माझं नाव आहे असं ती सांगते। तेव्हा मात्र ते विचारू लागतात की अगं तू कुठली आहेस, तुझ्या नवऱ्याचं नाव काय आहे बाळा? आणि सावली मात्र म्हणते की काय करू मी, मला पांडुरंगानेच ही सगळी बुद्धी दिलेली आहे, पांडुरंगानेच मला नवीन ओळख दिली आहे, मी कुठं जाणार, मला ना माहेर ना सासर, मी जाणार कुठं, असे अनेक प्रश्न तिच्या पुढे उभे राहिलेले असतात। आणि सावली मात्र त्या सर्व गोष्टींचा विचार करायला लागलेली असते आणि सावली काहीच बोलत नाही। तेव्हा त्या मावशी म्हणतात की काय चाललंय तुमचं हे सगळं, कारण तुम्ही जे बोलत आहात त्याच्यामुळं पोरीला त्रास होतोय आणि तुम्ही असं काय बोलत आहात, तिला महत्त्वाचा प्रश्न विचारा ना, तिला भूक लागली आहे का? मग त्या तिच्या जवळ जातात आणि तिला विचारू लागतात की बाळा तुला भूक लागली आहे का? तेव्हा सावली शांतच होते आणि तशीच झोपून राहते, म्हणजे सावलीला अजून ग्लानी असते, ती पूर्णपणे बरी झालेली नसते आणि त्याचमुळं हे सगळेजण आता तिला प्रश्न विचारत होते। तेव्हा ते म्हणतात की चल जरा बाहेर थांबूया, तिला बरं वाटू दे, मग बाकीच्या गोष्टी बघूया, असं त्यांचं चाललेलं असतं आणि ते तिला शांतपणे तिथं ठेवतात, तिनं झोपलं पाहिजे, शांत आराम केला पाहिजे असं वाटत असतं। आता तिलोत्तमा, अस्मी त्याचबरोबर ऐश्वर्या बोलत असतात। तिलोत्तमा विचारते की नील सारंग कुठे रे, सारंग अजून आलेला नाही। तेव्हा नील सांगतो की काही सारंग तिला शोधायला गेलाय सावलीला। तेव्हा तिलोत्तमा म्हणते काय गरज आहे त्या मुलीला शोधायला जायची, त्याने पोलीस कंप्लेंट केली ना, इथपर्यंत गोष्टी ठीक आहेत ना, शोधायला जायची गरज काय आहे त्याला? त्यावेळी चंद्रकांत तिथं असतो आणि चंद्रकांत म्हणतो काय बोलतेस तू हे सगळं तिलोत्तमा, तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती, कारण तू अशा पद्धतीनं बोलशील असं स्वप्नातही वाटलं नव्हतं। तेव्हा तिलोत्तमा म्हणत असते काय चुकीचं बोलतेय मी, म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं, ऐश्वर्या खोटं बोलतेय का, ऐश्वर्याने जे सांगितलेलं आहे ते सगळं खोटं आहे का, ऐश्वर्यावर आपण विश्वास ठेवायचा नाही का? तिलोत्तमा हे सगळं आता रागातच बोलत असते। तेव्हा इकडे बोललं जात असतं ते म्हणजे की ते बोलतात की तुला कळतंय का, तू काय बोलतेयस, तुला कळतंय का, या गोष्टीचं भान तरी आहे का तुला, कारण तू जे बोलत आहे त्यामुळं तुला माहिती आहे का तू कशा पद्धतीनं बोलत आहे, हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं। तेव्हा मात्र चंद्रकांत तिला बोलत असतात, तेव्हा म्हणत असते की ते मी काहीही चुकीचं बोलत नाहीये, मी जे काय बोलत आहे ते सगळं खरंच बोलत आहे, कारण सारंगने अशा पद्धतीनं नाही वागलं पाहिजे, त्या मुलीच्या मागे नाही गेलं पाहिजे, असंही मी त्याला 2 दिवस दिलेले आहेत आणि त्या 2 दिवसामध्ये मग मी जे सांगेल ते त्याला करावं लागणार आहे। आता सगळेजण विचार करायला लागलेले आहेत। नील आणि चंद्रकांत दोघंही विचारू लागतात की काय आहे तुझ्या डोक्यात, नक्की काय करायचं आहे? तिलोत्तमा म्हणते की ते मी वेळ आले की सांगेल, कारण मी सारंगला सांगितलेलं होतं 2 दिवसात ती मुलगी जर नाही सापडली तर मी जे करेल, मी जे म्हणेल ते तुला ऐकावं लागणार आहे आणि सारंगने मला शब्द दिलेला आहे। आता सारंगने शब्द तर दिलेला असतो, सारंगला 48 तासांमध्ये सावलीला शोधायचं असतं आणि तिलोत्तमा त्याच्या बाबतीत काहीतरी वेगळं करणार असते। आता तिलोत्तमा वेगळं काय करणार प्रेक्षकांनो, एकतर त्या अस्मीसोबत सारंगचं लग्न लावायचा विचार करते किंवा अजून काहीतरी दुसरं असेल सारंग, कारण तिचं असं म्हणणं आहे की सावली पुन्हा या घरात येऊ नये, म्हणजे नक्कीच तिच्या डोक्यात प्लॅन शिजतोय की सारंग आणि अस्मीचं लग्न लावण्याचा। इकडे सावली आता शुद्धीवर येऊ लागते। सावली म्हणत असते की हे सगळं काय चाललंय पांडुरंगा, कारण मला ना कळतच नाहीये, मला तू कुठं आणून ठेवलेला आहेस, माझ्या बाबतीत हे सगळं काय होतंय, असे अनेक प्रश्न सावलीला पडलेले असतात आणि सावली मात्र त्या गोष्टींचा विचार करायला लागलेली असते। मग तिचा जो चष्मा असतो तो चष्मा घालते। खरं तर मला नवल वाटते की एवढं सगळं झालं पण सावलीचा चष्मा कसं काय प्रेक्षकांनो रे, मला कळतच नाहीये, चष्मा तर तिच्याबरोबरच आहे आणि तिथं तर पाण्यातून जेव्हा तिला बाहेर काढलं होतं तेव्हा तर चष्मा नव्हता तिथं, अचानक कुठून आला चष्मा,
कारण हे सगळं जरा नवलच वाटण्यासारखं आहे. परंतु सावली चष्मा घालते आणि त्यानंतर सावली जी आहे ती उठून बसते. ती म्हणत असते की काय आहे, हे माझं नवीन आयुष्य आहे का? मी जाणार तरी कुठं आहे? मला सासर ना माहेर, मी जाणार कुठं आहे? माझ्या नवीन आयुष्याची सुरुवात आहे काही? मी कशी ओळख मी स्वतःच्या मर्जीने, स्वतःच्या इच्छेने सारंगसरांपासून दूर आलेली आहे, असं ती बोलत असते. पांडुरंगाला ती साकडं घालत असते. पांडुरंगाच्या पुढं तिला कळत नसतं की हे सगळं काय होतंय, म्हणूनच तिनं हे सगळं बोलत असते. आणि तेव्हा मात्र इकडे सारंग जो असतो, सारंग आहे तोही आता पांडुरंगाच्या समोर असतो आणि तोही तिथे पांडुरंगाच्या पुढे साकडं घालत असतो. इकडे सावलीही तेच करत असते. पांडुरंग म्हणत असतो की पांडुरंगाच्या पुढे सारंग म्हणत असतो की मला कोणीही सांगितलं तरीही मी विश्वास ठेवणार नाही, कारण मला माहिती आहे की सावली जिवंत असणार आहे. कारण माझा पांडुरंगावरती पूर्ण विश्वास आहे, सावलीचा पांडुरंगावरती पूर्ण विश्वास आहे. आणि पांडुरंग तिच्या भक्ताला, विठ्ठल त्याच्या भक्ताला कधीच दुःखात ठेवणार नाही, तिला सुखरूपच ठेवलेलं असेल. तिच्याबरोबर कोणतीही वाईट घटना घडलेली नसावी असं सारंगला वाटत असतं. त्याच्याकडची जी माणुसकी आहे त्यातून स्पष्ट होत असतं की सारंगला खरंच सावलीची किती काळजी आहे. तो सावलीसाठी हे सगळं मनापासून करतोय, या गोष्टी लक्षात येत असतात. सारंग इकडे पांडुरंगाच्या समोर हात जोडून उभा आहे आणि तो म्हणत आहे की खरंच विठुराया, माझ्या सावलीचं रक्षण कर, तिला काही होता कामा नये. तिच्या बाबतीत काहीही वाईट घडलं तर मी स्वतःला माफ करू शकणार नाही. हे सगळं सारंगचं बोलणं चाललेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सावली ही नेमकी त्याच वेळेस आता इकडे विचार करत असते. ती म्हणत असते की काहीही झालं तरीही आता मला माझी ओळख लपवावीच लागणार आहे आणि माझी ओळख लपवल्याशिवाय मी काहीच करू शकत नाही. हे सगळं सावलीचं चाललेलं असतं. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सारंग हे सगळं बोलत असतो. सारंग म्हणत असतो की खरंच मला मार्ग दाखव पांडुरंगा, नक्की काय झालेलं आहे, सावली कशी आहे, त्या गोष्टीचा मला मार्ग दाखव, हे सगळं तो बोलत असतो. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की सावली ही त्याच वेळी पांडुरंगाच्या समोर बसलेली आहे आणि तीही देवाला मागणं घालत आहे. तिचंही असं म्हणणं आहे की मला कळलं पाहिजे की या सगळ्यातून काय मार्ग काढू, कशा पद्धतीनं गोष्टी मॅनेज करू. हे सगळं दोघांचंही बोलणं चाललेलं असतं. सारंग म्हणत असतो की मला माहिती आहे की सावलीला काहीही झालेलं नसणार आहे, कारण माझा तुझ्यावरती विश्वास आहे आणि तिचाही तुझ्यावरती विश्वास आहे. दोघंही देवाच्या पुढे हात जोडून उभे आहेत. दोघांनाही मार्ग दाखवला पाहिजे असं वाटत आहे. आणि नक्की सारंग आणि सावली या दोघांनाही मार्ग मिळणार असतो, दिशा मिळणार असते. सावलीही इकडे त्याच गोष्टीचा विचार करत असते की मी पुढं काय करू, मी कशा पद्धतीनं मार्ग काढू, हा प्रश्न तिला पडलेला असतो. आणि तिच्याही डोक्यात प्रश्नांचं काहोर माजलेलं असतं. तिला कळत नसतं की या सगळ्यातून काय मार्ग काढायचा आहे, कसं पुढं जायचं आहे. आणि ती पांडुरंगाच्या समोर हात जोडून तिथं उभी असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सावली हे सगळं पांडुरंगाच्या पुढे करत असते. पांडुरंगाच्या साक्षीने हे जे काय आहे ती मागणं मागत असते. आणि सावली म्हणते की आता मी निर्णय घेतलेला आहे, काहीही झालं तरीही मला माझी ओळख लपवावीच लागणार आहे. माझी ओळख लपवण्याशिवाय माझ्याकडे कोणताही मार्ग नाही, असं सावलीला वाटत असतं. आणि सावली मनापासून ह्या गोष्टी स्वीकारत असते. इकडे आता सखदेव घरी आलेला असतो. सखदेव घरी आल्या त्याच्या पुढे प्रश्न विचारले जात असतात. सावलीचे बाबा आहे ते सखदेवला विचारत असतात, काय झालं, काय म्हणाले ते इन्स्पेक्टर साहेब, कशी आहे सावली, सावली बरी आहे ना, सावली सापडली ना आपली. तेव्हा सखदेव दादा आलेला पाहून लगेचच तिथे बोलायला सुरुवात करते. ती म्हणजे जयंती, अहो जरा शांत तरी राहू द्या एखाद्या माणसाला, दिवसभर काम करून आलाय तो माणूस, आल्या काय प्रश्न विचारताय तुम्ही, असं म्हणत ती बोलत असते. आणि ती म्हणत असते की काय झालं. सखदेवदादा मात्र रडायला सुरुवात करतो. सखदेवदादा म्हणत असतो की आपली साऊ जी आहे ती नदीच्या पाण्याबरोबर वाहत गेलेली आहे. आणि हे जेव्हा तो सांगत असतो तेव्हा मात्र इकडे सावलीचे बाबा पांडुरंगाच्या समोर हात जोडून असतात की माझ्या लेकीला काही व्हायला नकोय, माझी लेक बरी असली पाहिजे. कारण जयंती तर इकडे म्हणत असते मग गेली का काय ती. तेव्हा सखदेव म्हणतो की अजून बॉडी सापडली नाही म्हणजे तिला काही झालेलं नाही, जोपर्यंत तिची बॉडी सापडत नाही तोपर्यंत आपण असं म्हणू शकत नाही, असं सखदेव सांगतो. तो रडत असतो. घरातले सगळेजण रडत असतात. सगळ्यांनाच वाईट वाटत असतं. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की त्या मावशी आता पाणी घेऊन आलेले असतात आणि त्या म्हणतात की थांब मी चहा ठेवते. तेव्हा सावली सांगते की मी केलाय चहा सगळ्यांसाठी, असं सावली त्यांना सांगत असते. आणि सावलीचं असं म्हणणं असतं की मी चहा केलेला आहे. आणि मग सावली त्यांना चहा द्यायला लागते. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की ते दोघंही खुश झालेले असतात. पोरगी बरी होतीये, तिला बरं वाटतंय. आणि मग दोघंही म्हणतात की चला चहा घेऊया. सावली आता त्यांना चहा देणार असते. सावलीही खुश आहे. फायनली काहीतरी गोष्टी मनाप्रमाणे घडत आहेत, काहीतरी गोष्टी चांगल्या पद्धतीनं घडत आहेत हे तिलाही वाटत असतं. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं
की भैरवीकडे एक मोठे तिथे इन्व्हेस्टर असतात, ते आलेले असतात आणि ते म्हणत असतात की आत्ता मी तुम्हालाच म्हणजे तुमच्या घराण्याबद्दल खूप ऐकलेलं आहे, तुमच्या घराण्याचा नावलौकिक मला माहिती आहे आणि त्याचबरोबर मी त्यासाठी आलेलो आहे. तारा मॅडम ही खूप छान गातात हे मलाही माहिती आहे, तुम्हालाही माहिती आहे. आता मी फक्त एकाच गोष्टीसाठी आलेलो आहे आणि ती गोष्ट म्हणजे की तारा मॅडमचा जो आवाज आहे त्या आवाजात आम्हाला 3 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट हवं आहे आणि मी त्यासाठी तुम्हाला 50 लाख रुपये देणार आहे. म्हणजे ही जी भैरवी आहे ती ताराच्या जीवावर एवढ्या उड्या इकडे सावलीच्या जीवावर एवढ्या उड्या मारत असते, एवढा लाखोने पैसा कमवत असते आणि सावलीला अजूनवरनं कर्ज देते, म्हणते की हे कर्जाने पैसे घे, कर्ज घे आणि सावलीच्या आयुष्याबाबत चुकीचा निर्णय घेत असते, सावलीबद्दल सगळं चुकीचं बोलत असते. पण आज ती भैरवी जी आहे तिचा मूर्खपणा तिच्या चांगलं टेणार असतो. आता सावली नाही आहे ना, त्यामुळं हे सगळं जे काय आहे हे असं बोललं जात असतं. त्याचबरोबर इकडे सावलीने चहा केलेला असतो, सावली त्या दोघांनाही चहा देते. तेव्हा दोघंही सांगतात की खरंच चहा खूप छान झालेला आहे आणि सावलीचं कौतुक करू लागतात, कारण सावली स्वयंपाकात काही मागं नाही आहे, अगदी तरवेजच आहे, स्वयंपाक खूपच छान सावली बनवत असते आणि सावलीने त्यांना आता चहा दिलेला असतो. सावलीही खुश असते आणि मग सगळेजण आता तिथं बोलत असतात. ते म्हणत असतात की बाळा तुझं नाव काय आहे, नक्की हे सगळं काय आहे, म्हणजे काय घडलं आम्हाला कळेल का, असं त्यांचं बोलणं चाललेलं असतं आणि सावलीशी ते बोलत असतात. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे सावली जी आहे ती त्यांच्याशी बोलत असते. सावलीला आता बरं वाटायला लागलेलं असतं आणि सावलीला असं वाटत असतं की सगळ्या गोष्टी छान होणार आहेत आणि सावली त्याच गोष्टींचा विचार करत असते. परंतु इकडे सावलीच्या पुढे मोठा प्रश्न असतो की आता बाहेर पडल्यावर काय, कारण काहीही झालं तरीही सावलीही आता तिथं आलेली असली तरीही तिच्यासाठी मोठा प्रश्न आहे, मोठं प्रश्नचिन्ह आहे की पुढे काय करायचं आहे. कारण आता सावली इथून बाहेर कुठे जाणार आहे, सावलीला आता प्रश्न विचारायला सुरुवात करतात. ते दोघंही म्हणू लागतात की बाळा आम्हाला कळत नाही आहे की म्हणजे तुझं नाव काय आहे, तू नाव तर सांगितलं आहे पण तू कुठली आहे, तुझा नवरा कोण आहे, तुझं लग्न झालेलं आहे, मग तुझा नवरा कुठे असतो, असे प्रश्न सावलीला विचारले जातात. सावली मात्र शांत होते, डोक्याला हात लावू लागते, कारण सावलीला माहिती असतं जर तिने खरं काही सांगितलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो, म्हणून ती सावली त्यांना काहीच सांगत नाही आणि ते मात्र तिला प्रश्न विचारतच असतात. त्यांचं असं म्हणणं असतं की आम्हाला कळू तरी दे नक्की काय झालेलं आहे तुझ्या बाबतीत, असं त्यांचं म्हणणं असतं. परंतु सावली काहीच सांगत नाही. इकडे आता डोळ्यात ग्लिसरीन घालून रडायचं काम करत असते ती म्हणजे अस्मी आणि मग म्हणते की जरा जास्तच ग्लिसरीन घातलं, कसं आहे सारंगला माझ्या प्रेमाच्या जाळ्यात ओढायचं आहे तर ह्या सगळ्या गोष्टी कराव्याच लागणार आहेत, असं तिचं म्हणणं चाललेलं असतं आणि सारंगसाठी एवढं सगळं करत आहे असं तिचं म्हणणं आहे. कारण सारंग हा कसा आहे, सारंग सावलीला अजिबात विसरू शकत नाही, ही गोष्ट मात्र तिच्या लक्षातच येत नाही. तेवढ्यातच तिथं आलेली असते ती म्हणजे ऐश्वर्या आणि ऐश्वर्या म्हणत असते की आता एकच फोकस करायचा आहे, आता तुझं लग्न तर तिलोत्तमा मेहेंदळे स्वतः लावून देणार आहेत आणि माझ्यासाठी गोष्टी क्लिअर होणार आहेत असं तिचं म्हणणं असतं. एकदा का तुझं लग्न झालं की मग या मेहेंदळे मेन्शनची आणि मेहेंदळे साम्राज्याची मालकीन मी होणार आहे, कारण आत्ता फक्त होल्ड आहे तो म्हणजे त्या सारंग मेहेंदळेचा, कारण तो सारंग मेहेंदळे तो सर्वेसर्व आहे, त्याला मला उद्ध्वस्त करायचं आहे अशी स्वप्न ऐश्वर्या पाहत असते. अस्मी मात्र म्हणत असते की चला मला ना सारंग माझ्या आयुष्यात आला की बास, मला दुसरं काही नको आहे, त्यानंतर मी सारंगच्या हृदयाची दारं बंद करून टाकणार आहे, त्याच्या हृदयातून दुसरं कोणासाठीच प्रेम मिळणार नाही असं ती बोलत असते. आणि इकडे ऐश्वर्या तिला म्हणत असते बघ तुझ्या पद्धतीनं गोष्टी व्यवस्थित होतील ना, असं तिला बोलत असते. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की जेव्हा त्या दोघींचं हे सगळं बोलणं चाललेलं असतं तेव्हा मात्र ऐश्वर्या म्हणत असते तुला मी काय सांगितले माहिती आहे ना, काहीही झालं तरीही या घरामध्ये पाळणं हलता कामा नये, तू आणि सारंग अजिबात एकमेकांच्या जवळ येता कामा नये, तेवढं लक्षात ठेवायचं आहे, मला दिलेलं प्रॉमिस कधीही विसरायचं नाही एवढं लक्षात ठेव, असं ती ऐश्वर्याला ठणकावत असते, ऐश्वर्याला सांगत असते. कारण तिचं म्हणणंच असं आहे की तुला मी या घरात आणलेलं आहे तर तुला मी इथून हाकलूनही देऊ शकते, तुला मी इथून बाहेरही काढू शकते, म्हणूनच ती ऐश्वर्या आता धमकी देत असते. तेव्हा अस्मी म्हणत असते की तुम्ही जे कॉन्ट्रॅक्ट सांगितलेलं आहे ते मी कसं विसरेल, तुम्ही सांगितलेल्या सगळ्या गोष्टी माझ्या लक्षात आहेत,
असं अस्मी बोलत असते. कसं आहे, एकदा का सारंग माझा झाला, त्याला मी प्रेमाने जिंकलं की झालं, मग पुढं मग काय प्रेम करायची गरजच नाही आहे ना, सगळं आता माझंच होणार आहे, असं अस्मी बोलत असते. तेव्हा ऐश्वर्या म्हणत असते की हो बरोबर आहे, कारण काही झालं तरीही तू ऐश्वर्या एक लक्षात ठेवायचं आहे, सारंगच्या पुढे मागे अजिबात करायचं नाही, कारण या साम्राज्याची मालकी मला व्हायचं आहे आणि हे सगळं माझं असणार आहे. हे बोलणं सुरू झालेलं असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की ऐश्वर्या आणि अस्मी यांच्यामध्ये हे बोलणं चालू झालेलं आहे. त्यांना काही करून या सर्व गोष्टी मिळवायच्या आहेत, स्वतःच्या ताब्यात घ्यायच्या आहेत आणि त्यासाठी त्यांच्या दोघींचं हे सगळं चालू झालेलं असतं. तर प्रेक्षकांनो, अस्मीने आता शब्द दिलेला आहे, पण अस्मी नक्की ऐश्वर्याचा डाव कसा उधळणार, कारण अस्मीला सारंग हवा आहे आणि फक्त सारंग रिकामा नाही, तर त्या सर्व साम्राज्यासहित तिला सारंग हवा आहे. मग सारंगला मिळवण्यासाठी ती कोणत्याही थराला जाऊ शकते आणि सारंगला सगळं साम्राज्य मिळालं पाहिजे असंही अस्मीला वाटत आहे. त्यामुळं अस्मी नक्की कसा डाव खेळणार आणि ऐश्वर्याचीच पुंगी कशी वाजवणार ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.